मैत्रिणींनो, तर यूट्यूब चॅनलवरती 1000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात हे सत्य मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईव्ह पण दाखवणार आहे. तर यूट्यूब आपल्याला पैसे देतो, नक्की देतो, पण त्यासाठी आपल्याला यूट्यूबच्या काही रूल्स असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. तर कोणत्या रूल्स असतात हे जर सगळ्यांना माहिती आहे. पहिले, आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाईम हा पूर्ण करावा लागतो. त्यानंतर कुठे आपला चॅनल मॉनिटाईज होतो आणि असंही मॉनिटाईज होत नाही, त्याच्यामध्ये पण काही अटी आहेत. तर त्या अटीसुद्धा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे आपल्या चॅनलवरती कोणताही स्ट्राईक किंवा कॉपीराईटचा क्लेम आलेला नसला पाहिजे, तेव्हाच कुठे चॅनल मॉनिटाईज होतो. तर ह्या सगळ्यातून आपल्याला पुढे गेल्यावरती आपल्याला डॉलर बनवावे लागतात. तर सगळ्यात अगोदर डॉलर कसे बनतात, तर किती व्ह्यूजला किती डॉलर बनतात हे तर मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. किती व्ह्यूज आल्यावर किती डॉलर बनतात, किती पेमेंट होतं, तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप मेहनत करूनही काहींना यश येत नाही, तर काहींना खूप कमी मेहनत करूनसुद्धा यश आलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. कोणाचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जसा आहे तसा कॉपी करून अपलोड करायचा नाही, तर त्यामुळे आपल्या चॅनलवरती पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आपल्या चॅनल हा ओरिजिनल असायला पाहिजे. जे काय आहे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पाहिजे तरच, किंवा कोणीही आपण कोणाचाही मोबाईलमधलं आपण काहीही व्हिडिओ घेतले आणि आपल्या चॅनलवरती टाकले किंवा त्यामध्ये आपण काहीच नाही, म्हणजे आपला आवाजसुद्धा नाही, तर त्यामुळे सुद्धा कॉपीराईट येतो, म्हणजे क्लेम येतो हा. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. किंवा नॉर्मल कुठलंही सॉन्ग आपण वापरलं त्याने सुद्धा कॉपीराईट येऊ शकतो. तर कॉपीराईट म्युझिक कुठून घ्यायचं हे मी मागेच तुम्हाला सांगितलेलं आहे. फ्री म्युझिक कुठे मिळतं तर ते सांगितलेलं आहे. आणि यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करणं हे मोठं टास्कचंच काम आहे, खूप मोठं आहे काम आहे. कारण ह्याच्यामध्ये पण आपल्याला खूप जास्त मेहनत लागते. असंही नाही की 1-2 व्हिडिओ टाकले, खूप व्हिडिओ टाकावे लागतात. माझे तर 301 व्हिडिओ होते, तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या पूर्ण झाल्या होत्या. तर कसं होतं, आपल्या कंटेंटनुसार पण असतं. आपला जसा कंटेंट जेवढं इम्पॉर्टंट असतो तेवढं ते समोरची लोक ते वॉच करत असतात. आणि जर कंटेंटच आपला व्यवस्थित नसेल तर कोण तुमचा व्हिडिओ वॉच करणार आहे, असं पण असतं. आणि लोकांना तुमच्या व्हिडिओतून काय मिळते हे पहिलं महत्त्वाचं आहे. कारण इथे विनाकारण कोणी काही, आता ब्लॉगिंगचे जे चॅनल असतात, विनाकारण कोणी काही बघत बसत नाही. कोणाच्या घरात काय चालेल, काय कोणाला एवढं काही पडलेलं नसतं. पण जे काही कोणाला तुमच्याकडून माहिती मिळते इम्पॉर्टंट, तर त्यासाठी लोक तुमचा व्हिडिओ बघत असतात. मग त्यातून तुम्हाला तुमचा वॉच टाईम वाढण्यास मदत होत असते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. आणि मेन महत्त्वाचं थंबनेलवर पण डिपेंड असतं. तर थंबनेल हा आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि जे आपल्या व्हिडिओमध्ये आहे तेच आपल्याला थंबनेलवरती द्यावं लागतं, तेच टायटलमध्ये लिहावं लागतं, तेच डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे पण तेच मेन्शन करावं लागतं. टॅग पण तसंच द्यावे लागतात, त्याच्याच रिलेटेड द्यावे लागतात. व्हिडिओ जे आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला टॅग द्यावे लागतात. मग खूप मोठा प्रश्न पडतो की टॅग नेमके कसे द्यायचे. सर्चेबल आले पाहिजे, म्हणजे आपला कोणी सर्च केलं की आपला व्हिडिओ तिथे शो झाला पाहिजे, 1-2 नंबरला रँक झाला पाहिजे. खूप मेहनत करावी लागते. काही लोक 2-2, 3-3 वर्ष वेट करतात, तेव्हा कुठे चॅनल मॉनिटाईज होतो. तर डॉलर कसे बनतात तर ते सांगते. तर डॉलर तुम्ही असे 1-2 व्हिडिओ टाकल्यावर लगेच डॉलर काही बनत नाही, पण त्याच्या मागे पण व्ह्यू किती येतात तुमच्या चॅनलवरती त्याच्यावरती अवलंबून असतं. जास्त जेवढे व्ह्यू येतात तेवढे ते डॉलर बनायला मदत होते, म्हणजे लवकर बनतात. जर व्ह्यूज कमी असेल तर डॉलर खूपच कमी खूप जास्त वेळ लागतो डॉलर बनण्यासाठी. आणि कसं असतं, आता जर लॉंग व्हिडिओ असेल तर तुम्हाला 3000 जरी व्ह्यूज आले तरीसुद्धा $1 बनत नाही. कारण म्हणजे काहींना आलेले सुद्धा आहे. 3000ला $10 सुद्धा मिळतात, पण 3000ला $1 पण मिळतो असं पण आहे. तर असं का, तर हे सांगते. तर तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटाचा असेल आणि लोकांनी तो 1-2 मिनिटाचाच पाहिला असेल आणि 3000 जर व्ह्यूज आले असेल, तर तो 10 मिनिटाचा व्हिडिओ 1-2 मिनिटं जर लोकांनी पाहिला, 3000 व्ह्यूज आले तर $1 बनणार. म्हणजे थोडक्यात पुढे मागं होऊ शकतो. पण
तोच व्हिडिओ 10 मिनिटाचा 3000 व्ह्यूज आले आणि तो 10 मिनिटाचा व्हिडिओ लोकांनी 7 ते 8 मिनिटं जर वॉच केला तर तिथे तुम्हाला ते डॉलर जास्त बनणार आहे. म्हणजे लोक किती तुमचा व्हिडिओ वॉच करतात ह्याच्यावरती डिपेंड असतं. हा विषय मॅटर करतो इथे. म्हणजे तुमचा व्हिडिओ किती लोक कितपर्यंत बघतात हे महत्त्वाचं आहे. हा मी अभ्यास केलेला आहे. मग हे तुम्हाला सत्य सांगायचं होतं की किती व्ह्यूज येतात असं काही नसतं. मग 10 व्ह्यूजला सुद्धा डॉलर बनतात जास्त जर वॉच केला तर, आणि 10 व्ह्यूजला जर कमी वॉच केला तर काही सुद्धा मिळत नाही. 1 सेंट मिळतो. 1 सेंट म्हणजे किती, तर $1 100 सेंट लागतात तेव्हा तो $1 बनतो. 1 सेंट म्हणजे काहीच नाही. म्हणजे पैशांमध्ये ते सेंट मोजले जातात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपली मेहनत कुठे आहे, कुठे कमी पडते. खूप मेहनत लागते ह्या गोष्टीमध्ये. यूट्यूब चॅनल ओपन करणं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. सोपं का आहे, जर तुमच्या चॅनलवरती जर व्ह्यूज जास्त येत असतील तर ती गोष्ट सोपी आहे, आणि व्ह्यूज जर कमी असेल तर ती गोष्ट अवघड आहे. त्यामुळे काहीच असं काय म्हणतात त्याला म्हणताच येत नाही की नेमकं काय यूट्यूब चॅनल म्हणजे नेमकं काय. सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. कशामुळे ते मी आत्ताच सांगितलं. त्यामुळे नाराज नाही व्हायचं, मेहनत करायची आहे आणि आपल्या कष्टाला यश हे नक्कीच येतं. तर मी सुद्धा पहिले स्टार्टिंगला यूट्यूब चॅनल ओपन केला तर 4000 वॉच टाईम लागतो हे मला माहिती नव्हतं. 4000 तास वॉच टाईम लागतो हे मला माहिती नव्हतं. मी एवढी त्यातली माहिती घेतली पण नव्हती. मी फक्त चॅनल ओपन केला आणि एवढं माहिती होतं की फक्त 1000 सबस्क्राईब आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बाकी मी जास्त त्याची माहिती घेतलीच नव्हती सुरुवातीला. पण त्यानंतर जसं जसं यूट्यूब चॅनल माझा थोडा पुढे जायला लागला आणि अर्न बटन आहेत ते आपण पाहतो. आपला वॉच टाईम, आपले सबस्क्राईब किती आहे. तर 4-5 दिवसात मी तिथे पाहिलं तर माझे सबस्क्राईब किती वाढले. तसे पहिल्या पेजवरती दिसतंच, पण अर्न बटन जे आहे तिथे आपल्याला ते दिसतं, सगळं डिटेल्स दिसतं. तर मी तिथे आपला सबस्क्राईब किती वाढले ते पाहिलं. तर त्याच्या खाली पण असं वॉच टाईमचं लिहिलेलं होतं. तर तेव्हा विचार केला की हे 4000 वॉच टाईम काय किंवा 3000 वॉच टाईम काय. सगळ्यात पहिली स्टेप असते 3000ची, त्याच्या खाली नेक्स्ट स्टेप असते 4000ची. म्हणजे तुमची 3 महिन्यात जर 3000 वॉच टाईम झाला, 500 सबस्क्राईब झाले तर चॅनल मॉनिटाईज हाफ होतो, फुल नाही. आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब हे पूर्णच करावे लागतात. तसे ते यूट्यूबचे रूल्सच आहेत. आणि आता मला तर नेहमी मेल येतात यूट्यूबचे की कोणते नियम आलेले आहेत आत्ता किंवा काय. आपल्या चॅनलबद्दल मेल येत असतात. महिन्यातून एकदा तरी मेल येतो की चॅनल कसं चाललं आहे, किती व्ह्यूज आलेले आहे महिन्याभरात, किती सबस्क्राईब वाढलेले आहे, सगळ्या गोष्टी असतात, काय नियम आहेत नवीन, हे सगळे मेल येत असतात मला. त्यानुसार मग मी माहिती इथे देत असते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. तर आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की किती व्ह्यूजला किती डॉलर बनतात, 1000 व्ह्यूजला किती डॉलर बनतात असं, किंवा किती. आता माझ्या चॅनलवरती एखादा व्हिडिओ तुम्हाला मी लाईव्ह दाखवते की किती व्ह्यूज आलेत आणि त्याला किती डॉलर बनलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघू शकता मी हा व्हिडिओ टाकला होता. मी हा व्हिडिओ टाकला आणि चॅनल लवकर मॉनिटाईज झाला असं काहीतरी असेल. तर ह्या व्हिडिओला इथे बघू शकता किती व्ह्यूज आलेत. 1222 व्ह्यूज आलेत. तर ह्याचा वॉच टाईम तुम्हाला दाखवते आणि डॉलर किती आले ते पण दाखवते. ह्याचा वॉच टाईम एवढा आला आहे 28 तास आणि वरती 7 आहे. सबस्क्राईब 7 आलेत आणि ह्याला डॉलर बघा किती आलेत, 50. म्हणजे फक्त $अर्धा आलेला आहे. 1222 व्ह्यूजला $अर्धा आलेला आहे. म्हणजे किती व्ह्यूजला किती डॉलर येतील हे सांगता पण येत नाही. हे काही निश्चित नसतं. हे किती आपला व्हिडिओ वॉच करतात ह्यावर डिपेंड असतं. त्यामुळे किती डॉलर किती व्ह्यूजला येतात हे काही निश्चित नसतं. त्यामुळे दाखवायचं तात्पर्य हेच आहे की आपल्याला मनात शंका येत असतात की एवढे व्ह्यूज आले तर एवढे डॉलर मिळतील.
पण असं काहीच नसतं. लोक तुमचा व्हिडिओ कितपर्यंत बघतात ह्याच्यावरती डिपेंड असतं. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.